तर हे बघा मी करंदी घेतली काकांकडून सुकी करंदी मस्त लागते कोकम घेऊन टाकल्यावर। त्याच्यानंतर हे बोंबील घेतले, ओपन कर ना बोंबील। हे मी बोंबील घेतले, हे बघा बोंबलाचं कालवण खूप छान लागतं। आणि दुसरं काय घेतलं आणि जवला घेतला, हा बघा हां हा सफेद जवला हा पण खूप चांगला असतो, त्यांच्याकडे ताजं भेटतो सगळं। तर तीनच गोष्टी घेतल्या, जास्त करून आम्ही सुकी मच्छीच खातो, जवला करंदी आणि बोंबील। बांगडे घ्यायचे होते पण नंतर विचार केला आता त्याला खूप जे भाजून खायला आवड चांगले लागतात, तर मी आता घेतले नाहीत। ती सगळी या सगळ्या 3 मच्छ्या घेतल्या मी, करंदी बोंबील आणि जवला। तर अशा मी अशा वस्तू घेत असतो। 1 मिनिट थांबा जरा। मित्रांनो मी आता ऑफिसला निघालो आहे। ॲक्च्युली आमचा थोडा प्लॅनिंग चेंज झाला, मी नाही गेलो फिश मार्केटला। मेघा बोलली आपण आज सुकी मच्छी खाऊया, तर मी आता जाणार आहे। मग संध्याकाळी ऑफिसला येईल तेव्हा मी सुकी मच्छी आणायला जाईल फिश मार्केटला, तर ते तुम्हाला दाखवेल मी। आता मी फिश मार्केटला जात नाही आहे, आता मी ऑफिसला निघालो आहे। मग ऑफिसमधून आलो की मग मी फिश मार्केटला जाईल, तर आपण फिश मार्केटला तेव्हा भेटू। तर मी आता निघतो ऑफिसला, चला ऑफिसला जातो मी। संध्याकाळी आपण सुकी मच्छी आणायला जाईल तेव्हा आपण फिश मार्केटला भेटू, तर चला। शुभ सकाळ मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तर तुमचं स्वागत आहे आमच्या कोकण मालवण मेघानंद चॅनलवर पुन्हा एकदा। तर काय नाही, असंच जरा सकाळ झाली होतं, तर रिद्धिकला शाळेत सोडायला जायचं होतं। तर विचार केला की आज काहीतरी आपण नवीन एखादा ब्लॉग बनवूया। तर आम्ही रिद्धिकाने विचार केला की आज सकाळी एक ब्लॉग चालू करूया। एकदम मस्त वातावरण आहे, सकाळचे 7 वाजले, एकदम छान वातावरण आहे। तर काय नाही, आता जस्ट थोड्या वेळात तर मी आता रिद्धिकला शाळेत सोडलं आम्ही, आणि आता घरी चाललो आहे मी परत। तर रोड खूप शांत आहे, मस्त आहे, वातावरण पण खूप छान आहे। तर थोडा विचार केला की आपण जर असे छोटे छोटे ब्लॉग बनवत राहायचे आणि तुमच्या भेटी देत राहायचं। तर बघूया, आज बुधवार पण आहे, जमलं तर एखाद फिश मार्केटला गेलोच तर फिश नक्की घेईल मी, काही ना काहीतरी तुम्हाला दाखवेल। अजून काही पक्का नाही केलं आहे फिश मार्केटला जायचं आम्ही, तर बघू चला काय होतं ते। आता आम्ही तर चालू केले नवीन ब्लॉग बनवायला आता परत छोटे छोटे, तर बघू चला भेटू थोड्याच वेळात। सकाळचा माझा तुम्ही तो ब्लॉग बघितलात, मी तिथे शाळेत सोडायला गेलेलो। आता चहा घेतो आहे आम्ही, मेघा आणि मी। तर सकाळचा माझा ब्लॉग बघितला, बघूया मी जाणार आहे फिश मार्केटला बाय चान्स, तर बघू, तर तुम्हाला दाखवेल मी काय घेणार ते। तर काय ना, आता चहाच घेतो आहे बघा, चहा पितो आहे। एक मिनिट, कॅमेरा कुठे माझा, अरे हे बघा, तर चहाच पितो आहे मी। आणि काल मी जे लाईव्ह आल्याच्यानंतर मी हायलाईट्स टाकलेलं आहे माझ्या ह्याच्यावर चॅनलवर, तर त्याच्यावर पण मला 1-2 सबस्क्रायबर्स आले, त्यांनी मला सबस्क्राईब केलं, तर मला खूप बरं वाटलं। तर असंच मला सबस्क्राईब करत राहा। तर आता आम्ही चहा घेतो आहे, चहा घेतल्यानंतर मी जर फिश मार्केटला गेलो तर तुम्हाला मी दाखवेल मी काय घेतलं आहे ते। तर चला बाय तर कर, तर चला बाय। मित्रांनो मी आता ऑफिसला निघालो आहे। ॲक्च्युली आमचा थोडा प्लॅनिंग चेंज झाला, मी नाही गेलो फिश मार्केटला। मेघा बोलली आपण आज सुकी मच्छी खाऊया, तर मी आता जाणार आहे। मग संध्याकाळी ऑफिसला येईल तेव्हा मी सुकी मच्छी आणायला जाईल फिश मार्केटला, तर ते तुम्हाला दाखवेल मी। आता मी फिश मार्केटला जात नाही आहे, आता मी ऑफिसला निघालो आहे। मग ऑफिसमधून आलो की मग मी फिश मार्केटला जाईल,
ते आपण फिश मार्केटला तेव्हा भेटू. तर मी आता निघतो ऑफिसला. चला ऑफिसला जातो मी आणि संध्याकाळी आपण सुकी मच्छी आणायला जाईल तेव्हा आपण फिश मार्केटला भेटू. तर चला मित्रांनो, मी आता जस्ट ऑफिसमधून आलो आहे आणि डोंबिवली स्टेशनला पोचलो आहे. तर आता मी चाललो आहे सुकी मच्छी घ्यायला. तर सुकी मच्छी काय काय भेटते ते आपण आता बघू. बरोबर तर आता फिश मार्केट त्याच फिश मार्केटला जाणार आहे. जे फिश मार्केट मी डोंबिवली आहे वेस्टला, त्याच फिश मार्केटला सुकी मच्छी आहे, त्या मावशी आहेत. त्याच्यानंतर सुकी मच्छी भेटते ते आपण बघूया. तर चला. तर मित्रांनो, आपण फिश मार्केटला पोचलेलो आहे. तर सुकी मच्छी मावशी जिकडे मिळते त्याच्याकडे आपण जाऊ. तर हे ते काका आहेत, त्याच्यावर आम्ही सुकी मच्छी घेतो. बघा तुम्हाला याचे रेट सांगतो आता काय काय आहेत ते. काका नमस्कार. बोला. काय काय कसं आहे जरा सांगा ना याचे भाव काय काय आहेत. सुकी काय काय पाहिजे? हे बोंबीलचा काय भाव आहे? बोंबील 80 रुपये 100 ग्रॅम आहे. 80 रुपये 100 ग्रॅम. हां. आणि चेवणी सुकट आहे 60 रुपयाची 100 ग्रॅम. काय बोललात? चेवणी सुकट. चेवणी सुकट. चेवणी सुकेट हां 60 रुपयाची पॅकेट आहे 60 रुपये. ओके. जवला का? हां जवला कसा? हा जवळा 50 रुपयाचा 100 ग्रॅम आहे. 50 रुपये 100 ग्रॅम. पाव किलो 100 रुपये. करंदी करंदी 60 रुपये 100 ग्रॅम आहे. 60 रुपये 100 ग्रॅम. हे पॅकेट कसे आहे ते करंदीचं? हे 120 रुपये पॅकेट आहे 200 ग्रॅम आहे. 100 ग्रॅमचे पॅकेट आहे 60 रुपये. 60 रुपये. ती सुकी हे नाही म्हणजे मोठी मच्छी नाही. बांगडा कसा? बांगडा बिंगडा काय बांगडा आहे? कसा बांगडा? हा बांगडा 25 रुपयाला एक पीस. 25 रुपयाला एक पीस. हां ओके. हॅलो. हां बोला. तर मित्रांनो, हे काका आहेत, त्यांच्याकडे मी सुकी मच्छी घेतो दर टायमाला. नाही ना इथे. हे कसं पॅकेट? 40 रुपये. 40 रुपयाला. बघा मग काय ते करा. हां ये गुड्डीचा नवरा आलाय का? जावई आले का कुमार पाड्याला? तर मित्रांनो, हे काका आहेत, यांच्यामध्ये मच्छी घेतो सुकी मच्छी. तर बघितलं असं यांच्या काय काय भेटतं सगळं. हे काका आहेत, ते सुकी मच्छी मी घेत असतो त्या काकांकडून रेग्युलरमध्ये. खेकडे पण यांच्याकडून घेतो मी ॲक्च्युली. हा खेकडे नाही जेव्हा घ्यायला तेव्हा दाखवा मला मग कसं काय ते. कुठला आहे आपलं? कोकण मालवण मेघानं. हां एका याच्यामध्ये हां तुम्ही दाखवतो तुमची. हां दाखवत असतो मी. काका आहेत समजा, आपण काकांना परत बोलू. काका काय सांगतात ते भाव ते बघूया. ठीक आहे. ते काका तुम्हाला तुमचे डिटेल सांगतील काय आहे ते सांगा जरा. काका तुमचं नाव काय आणि तुमची कुठून माल आणता सांगा जरा. गणेश मोरे आहे. हां आपला म्हणून मार्केटवर माल आणतोय. ओके. अर्नाळा, सातपट्टी, वसई, हां मड आयलंड ओके. इकडचा माल येतो चांगला. आणि काकांकडे कसं सहज फ्रेश असतं. मी प्रत्येक पहिला आणि जवळा पण आपला अलिबाग साईडचा असतो. जवला अलिबाग जवळ साईडचा. तर हे गणेश मोरे आहेत काका. त्यांच्याकडे सगळं फ्रेश आणि सुकी मच्छी फ्रेश भेटते. तर तुम्ही डोंबिवली वेस्टला कधी आलात तर गणेश मोरे काकांकडून सगळी मच्छी घ्या, सुकी मच्छी. काका चला बाय. मग पाठवतो मी लिंक. हां चला. तर सुकी मच्छी घेऊन झालेली आहे माझी. काय काय घेतली तुम्हाला दाखवेल मी घरी गेल्यावर. तर आता मी जातो घरी. तर चला मित्रांनो, मी घरी आलेलो आहे. चहा पाणी झाला माझा आत्ताच थोड्या वेळापूर्वीच. तर आत्ताच तुम्ही बघितलात की मी गेलेलो सुकी मच्छी आणायला गणेश मोरे काकांच्या शॉपवर मच्छी मार्केटला. त्याचा तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितला असाल की काय काय त्याचा भाव होता मच्छीचा, म्हणजे बोंबलाचा, जवल्याचा, परत बांगड्याचा. ते तुम्हाला टाकलेच आहे. आणि काकांचा म्हणजे गणेश मोरे काकांचा मी नंबर पण सुद्धा टाकणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्हाला जर कधी
सुकी मच्छी पाहिजे असेल तर त्यांना अगोदर कॉल करा आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर ते मग ते आणून ठेवतील हवं तर त्यांना अगोदर कॉल करा. तर तुमचा नंबर मी टाकणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तो बघा. तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे आता काय काय घेतलं ते दाखवतो. आम्ही जास्त काही घेतलं नाही आहे, आम्ही तिघंच असतो त्यामुळे आम्ही काही जास्त घेतलं नाही. तर मी काय काय दाखवतो दादा आपल्या ह्यांना प्रेक्षकांना दाखव. काय लागलं? काटा लागला तुला? मेघाला काटा लागलाय. हां एक मिनिट जरा थांबा. तर हे बघा मी करंदी घेतली काकांकडून, सुकी करंदी मस्त लागते कोकम घेऊन टाकल्यावर. त्याच्यानंतर हे बोंबील घेतले, ओपन कर ना बोंबील. हे मी बोंबील घेतलेत, हे बघा बोंबलाचं कालवण खूप छान लागतं. आणि दुसरं काय घेतलं आहे आणि जवला घेतला आहे, हा बघा. हां हा सफेद जवला हा पण खूप चांगला असतो, त्यांच्याकडे ताजं भेटतो सगळं. तर 3 गोष्टी घेतल्या. जास्त करून आम्ही सुकी मच्छीच खातो, जवला, करंदी आणि बोंबील. बांगडे घ्यायचे होते पण नंतर विचार केला आता त्याला खूप जे भाजून खायला चांगले लागतात, तर मी आता घेतले नाहीत. ती सगळी या सगळ्या 3 मच्छ्या घेतल्या मी, करंदी, बोंबील आणि जवला. तर अशा मी अशा वस्तू घेत असतो. 1 मिनिट थांबा जरा. तर बघितलात आम्ही कुठल्या म्हणजे जवला घेतला आहे, करंदी घेतली आहे आणि बोंबील घेतले आहेत. मला खूप आवडते आम्हाला सुकी मच्छीसुद्धा, तर आम्ही सुकी मच्छीसुद्धा खातो. तर तुम्हाला जर काही जर या वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही डोंबिवलीला वेस्टला आलात तर मच्छी मार्केट तुम्हाला माहिती आहे डोंबिवली वेस्टचं, तिकडे गणेश मोरे काका असतात, तर त्यांच्याकडे जाऊन मच्छी घ्या, सुकी मच्छी. त्याच्याकडे खेकडेसुद्धा भेटतात. तर मी कधी खेकडे आणायला जाईल तर मी तुम्हाला दाखवेल त्यांचे खेकडे कुठले काय भाव आहेत ते आणि काय प्राइजेस आहेत ते. तर असा आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मला लाईक हां आणि सुकी मच्छी कोणाकोणाला आवडते ते सुद्धा सांगा. आणि चला तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया. बाय आणि